Invocation, लक्ष ग्राउंडवर. Inhale, exhale, inhale, exhale, inhale. Parameshwara, to the Supreme Being, we humbly ask for your blessings, your divine guidance, help, and protection. Thank you for blessing us with intuitions. Thank you for blessing us with clear mind and greater understanding. In full faith, we thank you. Thank you for blessing us with divine light and lots of divine blessings. Thank you, thank you, thank you. आपण मागच्या वेळी बघितलं होतं की व्हेन यू बिकम अ प्युपिल ऑफ द मास्टर, जेव्हा आपण एखाद्या गुरूंचे प्युपिल, ज्याचा मागच्या वेळी आपण डिस्कस केलं होतं, ज्याचा संबंध आहे बुबुळांशी, पण एका ठराविक पद्धतीचा शिष्य आपण जेव्हा बनतो, तेव्हा यू मे ऑलवेज ट्राय द ट्रूथ ऑफ युअर थॉट बाय लेईंग इट बिसाइड हिज. म्हणजे आपण जे काही विचार करत आहोत ते त्यांच्या शेजारी ठेवून आपण पडताळून बघू शकतो. याचा एक अर्थ असा की आपण लिटरली विचार करू शकतो की ती पर्टिक्युलर व्यक्ती, ते पर्टिक्युलर गुरु जर या सिच्युएशन मध्ये असते तर त्यांनी काय केलं असतं, ते काय बोलले असते, त्यांनी कुठला ऑप्शन चूज केला असता, आणि मग तेच करायचा प्रयत्न करणं. ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला भरपूर डेटा आवश्यक असतो. कसला डेटा? तर ते कशा पद्धतीनं बोलायचे, ते कशा पद्धतीनं वागायचे, ते कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करायचे, ते कधी काय करायचे, ते कधी काय नाही करायचे, ते कशा पद्धतीने डिसिजन्स घ्यायचे. आता हा डेटा मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या. पहिली म्हणजे त्यांच्या रिलेटेड कोणी ना कोणी सांगितलेले अनुभव, इतर व्यक्तींनी सांगितलेले अनुभव, हे असं करायचंय, ते असं करायचंय वगैरे. आणि दुसरी जास्त महत्वाची गोष्ट आहे, त्यांनी स्वतः लिहिलेले नियम, त्यांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं, या सगळ्या गोष्टी. थोडक्यात आपण जर एक खूप जुन्या कुठल्या तरी पर्सनॅलिटीला ट्रॅक करायचं असेल, मे बी आपण विचार करू श्रीकृष्ण, तर त्यांच्या रिलेटेड गोष्टी आपल्याला कुठं कुठं मिळतील? महाभारतात मिळतील. जास्त ऑथेंटिफाईड गोष्टी महाभारतात मिळतील. मग त्या आपण वाचू आणि चेक करू की या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये श्रीकृष्ण यांनी काय केलं होतं, त्यांनी कशा पद्धतीचा डिसिजन घेतला होता. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत त्याच्यामध्ये मिळतील की त्यांनी कोणाला काय सल्ला दिला. त्यांनी फक्त भगवद्गीतेत नाही, पण युधिष्ठिराला काय सांगितलं, दुर्योधनाला काय सांगितलं, कुठल्या पद्धतीनं काय एक्सप्लेन केलं, कुठल्या पद्धतीनं काय एखादी सिच्युएशन हँडल केली. एक्झाम्पल, जर आपण महाभारत वाचलं तर युद्ध टाळायच्या दृष्टीनं किंवा टाळायच्या पद्धतीनं जेव्हा विचार विनिमय सगळं चालू होतं, तेव्हा त्यांचे जे सगळे शब्द आहेत आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तो जर आपण ऐकला तर खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. इतर वेळी काहीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे, इथं अचानक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. हेच जेव्हा 12 वर्षांच्या वनवासात होते सगळे पांडव, तेव्हा जेव्हा कृष्ण भेटायला यायचे, तेव्हा जे कॉन्व्हर्सेशन व्हायचं, तेव्हा अजून वेगळा पर्स्पेक्टिव्ह. आणि जर त्या दोन मध्ये आपण मेळ घालायचं म्हटलं तर कधी कधी वाटतं की हे असं कसं काय, म्हणजे एका व्यक्तीनं खूप पुढची वर्ष बघून ठराविक गोष्टी सांगितल्या, मग काहीतरी वेगळं सांगितलं, मग काहीतरी वेगळं सांगितलं, मग त्याच्यातून आपण विचार करू शकतो की वेगवेगळ्या व्यक्तींच्या समोर ते वेगवेगळे का एक्सप्रेस झाले असतील वगैरे वगैरे. पण तरी या रिलेटेड आपल्याला जास्त माहिती मिळणार नाही. आपल्याला माहिती कोणाबद्दल मिळेल? जे नजीकच्या काळातले मोठे स्पिरिच्युअल टीचर्स आहेत त्यांच्या बाबतीत. पण ते सुद्धा रेअरली मिळेल. फॉर एक्झाम्पल, जर मास्टर चोआकोक्सू यांच्या बाबतीत माहिती घ्यायची असेल तर सोर्सेस काय आहेत? एक म्हणजे त्यांचे रिट्रीट मधले व्हिडिओज, त्याच्यातून आपलं लक्षात येतं. पण त्याच्यात ते एका ठराविक ठिकाणी बसलेले आहेत, क्लास चालू आहे आणि ते काहीतरी बोलत आहेत.
ते वेगळं आहे. त्यांच्या बाबतीत जे इतरांनी सांगितलेले अनुभव आहेत, ते आपल्याला खूप मदत करतात, की ते कारमध्ये बसले होते, असं-असं झालं आणि असं-असं त्यांनी रिएक्ट केलं. किंवा या पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम होता, तिथं अशी-अशी गोष्ट झाली आणि त्यांनी या पद्धतीनं सांगितलं वगैरे. पण त्याच्याबरोबर आपल्याला जास्त माहिती मिळती, ते म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं आहे ते वाचून आणि त्यातल्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणून. मग जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, तेव्हा अजून लक्षात येतं, की ही गोष्ट अशा पद्धतीनं का लिहिली. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला जर आपण या गोष्टी वापरल्या, तर आपण आपला थॉट काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात, छोट्याशा प्रमाणात वेगवेगळ्या टीचर्सच्या बरोबर किंवा जसं इथं म्हणलंय, की जर आपण प्युपिल असू, जेव्हा आपण प्युपिल असू, तेव्हा आपल्या गुरूंच्या थॉटच्या बरोबर आपण तो ठेवू शकतो आणि बघू शकतो, की आपण जो विचार करत आहोत, ते योग्य आहे का? आता पुढचा पॅराग्राफ. यू मस्ट बी ट्रू इन स्पीच टू ॲक्युरेट अँड विदाउट एक्झॅगरेशन. काय म्हणलं? यू मस्ट बी ट्रू इन स्पीच. म्हणजे आपण आपल्या बोलण्यामध्ये सत्य असायला हवं आणि याचा अर्थ फक्त खरं बोलणं, प्रामाणिकपणा एवढाच नाहीये. म्हणजे हा तर आहेच. व्हर्च्यू 3 मधला हा सगळा पार्ट आहेच. आणि इथं काय म्हणलंय? ॲक्युरेट जे आहे ते सांगणं विदाउट एक्झॅगरेशन. जो आपण व्हर्च्यू प्रॅक्टिस करतो, बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये सुद्धा, पण जास्त करून अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलमध्ये आणि मग आघाडिक योगामध्ये. त्याच्यातला जो तिसरा व्हर्च्यू आहे, ऑनेस्टी अँड नॉन लाईंग, त्याच्यात अनेक वेगवेगळे लेयर्स आहेत. त्यातला एक लेयर आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे जे आहे आणि जसं आहे तसं. हे खूप महत्वाचं आहे. हे पुस्तकांच्या बाबतीत पण खूप महत्वाचं आहे. एक्झाम्पल, जर आपण एखादं पुस्तक वाचत असू, जे वेगळ्या भाषेत आहे, त्याचं जर ट्रान्सलेशन वाचत असू, तर त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे शब्द ऍड झालेले दिसतात. सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा हे मला कधी जाणवलं होतं तर भगवद्गीता वाचताना, की पूर्ण वेगळ्या पद्धतीनं ते समोर येत होतं आणि मग मी ते पुस्तक ठेवून टाकलं होतं आणि मग मी दुसरं रेकॉर्डिंग ऐकत होतो आणि अनेक वर्ष ते पर्टिक्युलर रेकॉर्डिंग ऐकलं परत 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 बऱ्याचदा. आणि नंतर जेव्हा संस्कृत मधले श्लोक समोर घेतले, तेव्हा लक्षात आलं की अरे बापरे, इथं या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा बरेच असे शब्द आहेत जे मूळ श्लोकात नाहीच आहेत. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल म्हणून, ट्रान्सलेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी कर्मयोग आणि ज्ञानयोग असे शब्द वापरले, पण प्रत्यक्ष टेक्स्टमध्ये, संस्कृत टेक्स्टमध्ये असे शब्द नाही. तिथं पूर्ण वेगळे शब्द आहेत आणि त्या शब्दांना जर आपण घेतलं तर अर्थ पूर्ण बदलतो आणि जास्त उपयोगी अर्थ सापडतो. जर आपण कर्मयोग, ज्ञानयोग हे शब्द ऐकले किंवा वाचले तर काय होतं? कन्फ्युजन होतं, की हे असं का म्हणलं असेल, असं का म्हणलं असेल. पण जसं आपण ओरिजिनल वाचू, तसं एकदम आपल्याला क्लॅरिटी येते आणि त्याचा जास्त वापर पण होतो. प्रॅक्टिकल यूज जास्त आहे. आपण काय डिस्कस करत आहोत? तर ऑब्जेक्टिव्हिटी. जी गोष्ट जशी आहे तशी एक्सप्रेस करणं, तशी बोलणं आणि तशी समजणं सुद्धा. आणि दुसरं आहे विदाउट एक्झॅगरेशन. फॉर एक्झाम्पल, आज काहीतरी झालं आणि आपल्याला वाटतं की मला वाईट वाटलं. पण हे वाक्य सांगताना आपण म्हणत असू, मला आज इतका त्रास झाला. आणि नंतर जर आठवून बघितलं, इतका त्रास म्हणजे काय झालं? किती मिनिटासाठी झाला? खरंच काय झालं? तर तो छोटासा असू शकतो. पण आपण एक्सप्रेस करताना काहीतरी भयंकर झालं, अशा पद्धतीनं बाहेर एक्सप्रेस करतो ते ठीक आहे, पण स्वतःला त्या पद्धतीने एक्सप्रेस करतो. आज ती गोष्ट छोटीशीच, ज्याच्याबद्दल पुढचा 1 मिनिट पण वाया जायला नको, पण आपण कदाचित निम्मा दिवस त्याच्यावरच विचार करू आणि त्याच लूपमध्ये राहू. हे आहे एक्झॅगरेशन. आणि हा एक पार्ट झाला. असंच दुसरं काहीतरी असू शकतं. असे अनेक प्रकार असू शकतात, की आपण एखादी गोष्ट खूप वाढवून सांगत आहोत. आठवतं आरटिक योगामध्ये याला म्हटलं जातं सेल्फ इन्फ्लेशन. आपण गोष्ट वाढवत आहोत स्वतःबद्दलची. पण फक्त स्वतःबद्दलची नाही, कुठल्याही गोष्टीबद्दलची पण. नेव्हर ॲट्रिब्यूट मोटिव्हज टू अनदर. Only the master knows the pupil's thoughts, and he may be acting from reasons which have never entered your mind.
नेव्हर अट्रिब्यूट मोटिव्स टू अनादर. याचा अर्थ काय आहे? एखादा व्यक्ती काहीतरी करत आहे आणि आपल्याला वाटत आहे की हे असं करायला नको. तर ठीक आहे, आपलं ते मत आहे. याच्यामध्ये काही चूक नाही. आपलं ते मत आहे. पण ते आपण पकडून ठेवता कामा नये. हं? आणि हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. मी प्रत्यक्षात हे वाचलेलं नाहीये, पण बहुतेक श्रीराम राजगोपाल यांच्या सेशन्समध्ये मी 2-3 वेळेला ही गोष्ट ऐकलेली आहे. एक पुस्तक आहे द डिसायपलशिप पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन पुस्तकं आहेत. अलाइस बेली, होली मास्टर डीके यांची पुस्तकं अलाइस बेली यांच्या थ्रू लिहिली गेलेली. आणि त्याच्यामध्ये होली मास्टर डीके म्हणजे फिफ्थ इनिशिएट त्यांच्या डिसायपल्सना ठराविक गोष्टी सांगतात, की तुम्ही आता हे करायला हवं, तुम्ही आता हे करायला हवं. इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. त्याच्यामध्ये एका व्यक्तीनं हा प्रश्न विचारलेला आहे, की परत हे मी स्वतः वाचलेलं नाहीये. मी ऐकलेलं आहे आणि कदाचित हे सांगताना थोडंसं डिस्टॉर्शन झालेलं असू शकतं. पण इसेन्स तोच आहे. एक डिसायपल होली मास्टर डीके यांना प्रश्न विचारतात, की माझा नवरा काहीच प्रॅक्टिस करत नाही. ना मेडिटेशन करतो, ना दुसरं काही करतो. आता मी खरंच कन्फ्युज्ड आहे. हे वाक्य त्या पुस्तकातलं आहे का? ही स्टोरी मास्टर जॉक ऑक्सी यांच्या बाबतीतली आहे, पण काहीतरी आहे. आणि त्या पर्टिक्युलर गुरूंचं उत्तर आहे, की तुझा नवरा हा तुझ्यापेक्षा खूप जास्त इव्हॉल्व्ड आहे आणि तो आत्ता जे बिझनेस करत आहे, तो त्याचा योगा आहे. आणि ॲक्चुअली त्याच्यासारखं बनण्यासाठी तुला या प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत, पण तो ऑलरेडी या सगळ्या गोष्टी करून केव्हाच पुढे गेलेला आहे. आणि अनेक वर्ष ती व्यक्ती म्हणत असते, की माझा नवरा का मेडिटेट करत नाही? माझा नवरा असंच का करत नाही? तसंच का करत नाही? पण पूर्ण वेगळा पर्स्पेक्टिव्ह सांगितला जातो. जसं अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत, की जेव्हा आपलं इन्कार्नेशन होतं, तेव्हा आपल्या सगळ्या फॅकल्टी ओपन असतात असं नाही. आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या त्याच्यानुसार ठराविक गोष्टी आपल्या बदललेल्या असतात. याचा अर्थ असा, की ज्या गोष्टी आपण खूप काळ प्रॅक्टिस केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपण मागचे 2-3 इन्कार्नेशन मंक होतो, संन्यासी होतो आणि आपण आता त्या त्या स्टेटमध्ये रमत आहोत. तर आत्ता आपल्याला फोर्स केलं जाईल, की आपण त्या स्टेटमध्ये नाही जाणार. आपण मेडिटेट नाही करणार. उलट आपण जास्त पैसे कमावणं, लोकांशी इंटरॅक्ट करणं, प्लॅन करणं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ. का? कारण त्या गोष्टी ऑलरेडी आपण ठराविक प्रमाणात अचीव्ह केलेल्या आहेत. दुसरं काहीतरी लॅक आहे आणि म्हणून आपलं तिथं फोकस आहे. आणि म्हणून या उदाहरणाच्या अँगलनं आपण हे लगेच समजून घेऊ शकतो, की नेव्हर अट्रिब्यूट मोटिव्हज टू अनदर. बरोबर? इथं जे प्रेझेंट आहेत त्यांच्यापैकी एकाने सुद्धा या रिलेटेड स्टोरी सांगितली होती. बहुतेक मास्टर हेक्टर यांच्याशी झालेलं कॉन्व्हर्सेशन होतं. नक्की लक्षात नाही, पण साधारण असं काहीतरी. इफ यू हिअर अ स्टोरी अगेन्स्ट एनीवन, डू नॉट रिपीट इट. काय इन्स्ट्रक्शन दिली आहे? जर आपण कुणाच्याही रिलेटेड एखादी वाईट गोष्ट ऐकली, चुकीची गोष्ट ऐकली, अयोग्य एखादी व्यक्ती करत आहे अशी गोष्ट ऐकली, काय सांगितले? डू नॉट रिपीट इट. आणि रिपीट इट म्हणजे काय? पहिली गोष्ट व्हर्बली आपण कुणाचं तरी काहीतरी ऐकलं आणि ते कुणाला तरी सांगत आहोत. हे पण रिपीट नाही करायचं. दुसरं, आपण कोणाचं तरी काहीतरी ऐकलं आणि मनात पण रिपीट नाही करायचं. कारण काय उपयोग आहे? जर आपण सायकिक सेल्फ डिफेन्स केला असेल, तर आपल्याला हे सहज लक्षात येईल, की जेव्हा आपण रिपीट करतो, की ही व्यक्ती असंच करते, ही व्यक्ती असंच करते. नुसतं मनातल्या मनात, व्हर्बलीची पण गरज नाही. तेव्हा आपण स्वतःचं तर नुकसान करतोच, पण दुसऱ्या व्यक्तींचं पण किती नुकसान करतो. सायकिक सेल्फ डिफेन्सच्या बहुतेक पहिल्या 1-2 पेजवरच याची आयडिया दिलेली आहे. त्याच्यामुळं इथे इन्स्ट्रक्शन आहे, इफ यू हिअर
अ स्टोरी अगेन्स्ट एनीवन, डू नॉट रिपीट इट. इट मे नॉट बी ट्रू. पहिली गोष्ट आहे, ते खरं असेलच असं नाही. जसं गोष्ट असते ना, एक गेम होता, एकाच्या कानात काहीतरी सांगायचं आणि परत जेव्हा तीच गोष्ट त्याच्याकडे येते, तेव्हा वेगळीच बनलेली असते. तसं ज्या व्यक्तीनं आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे, ते मुळातच डिस्टॉर्टेड असू शकतं. मुळात जर आपल्याला फर्स्ट हँड काहीतरी ऐकायला मिळत असेल, तिथं पण प्रॉब्लेम असू शकतो. का? कारण कुणीतरी काहीतरी बघितलं आणि बघताना त्यानं स्वतःच्या परसेप्शननं बघितलं. आपल्याला नियम माहिती आहे, आपल्याला जग तसं दिसतं जसे आपण आहोत. आपल्याला जग तितकंच वाईट दिसतं, जितकं वाईट आपल्याला वाटतं. आपल्याला जग तितकंच चांगलं दिसतं, जितकं चांगलं आपल्याला वाटतं. तसंच एखाद्या व्यक्तीनं काहीतरी बघितलं आणि आपल्याला सांगितलं, पण त्याचं स्वतःचंच परसेप्शन वेगळं असू शकतं. आणि मग तिथंच एक मोठं डिस्टॉर्शन आलं आणि आपण ते खरं मानलं. एक्झाम्पल, एक काहीतरी आपण ऑफिसमध्ये आहोत आणि एक पर्टिक्युलर काहीतरी काम आलं. एक व्यक्ती अशा पद्धतीने सांगू शकेल, की जणू काहीतरी खूप मोठं काम आलेलं आहे आणि खूप अवघड आहे आणि आता काय होणार? दुसरी व्यक्ती अशा पद्धतीने सांगेल, की काय सिंपल काम आहे आणि त्याच्यात खूप मजा येईल. आपल्याकडे काहीतरी मोठी अचीव्हमेंट आल्यासारखी वाटली. जर आपण पहिल्या व्यक्तीचं ऐकलं आणि आपल्याला ही सवय असेल, की जे ऐकतो ते आपण पटकन मान्य करतो. याला म्हणतात गलिबिलिटी. जर आपल्याला ती सवय असेल, तर आपल्याला लगेच टेन्शन येईल. जर आपण दुसऱ्याचं ऐकलं, तर आपल्याला लगेच छान वाटेल. पण प्रत्यक्षात या दोन्ही सुद्धा गोष्टी त्या व्यक्तींची परसेप्शन्स आहेत. त्याचा आपल्या परसेप्शनशी डायरेक्ट संबंध नाही. आपल्याला काहीतरी वेगळंच वाटू शकेल. It may not be true. And even if it is kinder to say nothing. जरी ते खरं असलं तरी हे जास्त दयाळूपणाचं आहे, की त्याच्याबद्दल काही न बोलणं. थिंक वेल बिफोर स्पीकिंग, लेस्ट यू शुड फॉल इनटू इनॅक्युरसी. ही गोष्ट आपल्याला फारच लक्षात ठेवायची गरज आहे ना. थिंक वेल बिफोर स्पीकिंग. तोंड उघडण्याआधी विचार करायला हवा. नाहीतर जसं एका GLS मध्ये लिहिलंय, की असंच काहीतरी शब्दात तोंड उघडण्याआधी आपण विचार करायला हवा, कारण आपले शब्द हे इमोशनल गन पावडर सारखे असतात आणि ते बाहेर पडतात आणि इतरांचं नुकसान करतात. बी ट्रू इन ऍक्शन. आता मागच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करत होतो ट्रुथफुलनेस इन थॉट्स. आता आपण बोललो ट्रुथफुलनेस इन वर्ड्स. आता येत आहे ट्रुथफुलनेस इन ऍक्शन्स. नेव्हर प्रिटेंड टू बी अदर दॅन यू आर. फॉर ऑल pretense is a hindrance to the pure light of truth. काय म्हणलं? आपण जसे नाही आहोत तसं दाखवायचा प्रयत्न अजिबात नाही करायचा. फॉर एक्झाम्पल, समजा मी यासाठी आपण एक उदाहरण घेऊ शकतो. बहुतेक आनंद मूव्ही असेल, बहुतेक आनंद मूव्ही राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन, ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यांना कॅन्सर झालेला असतो, म्हणजे त्या कॅरेक्टरला कॅन्सर झालेला असतो आणि ते खूप दुःखी असतं कॅरेक्टर. आणि राजेश खन्ना यांचं जे कॅरेक्टर आहे ते खूप जॉयफुल असतं आणि भरपूर कोट्स सांगणं चालू असतं. आणि बहुतेक शेवटी असं काहीतरी होतं, की हे कळतं, की राजेश खन्ना यांचं जे कॅरेक्टर आहे पण आजारीच असतं आणि त्यांना पण खूप गंभीर आजार असतो वगैरे वगैरे. पण ते प्रिटेंड करत नसतात, की मला दुःख आहे तरी पण मी चेहऱ्यावर एक मुखवटा ठेवेन. त्यांचा हा स्वभाव असतो, त्यांचं हे नेचर आहे, की अ, काय जे काही आहे ते एन्जॉय करत राहायचं. तर हे प्रिटेंड करणं नाहीये. प्रिटेंड करणं हे आहे, की आपल्याला आतून वाईट वाटतंय, पण आपण वाईट दाखवायचं नाहीये फक्त, म्हणून चेहऱ्यावर हास्य ठेवत आहोत. हे जे नाटक आहे ते खूप महागात पडतं. किंवा उलट आपल्याला छान वाटतं, पण आपल्याला जाणवू द्यायचं नाही, की आपल्याला छान वाटतं. आपण काय करत आहोत?
आपण ठराविक गंभीर भूमिका घेत आहोत किंवा रागवत आहोत. हे आहे प्रिटेंड करणं. हा एक पार्ट झाला. पण दुसरं काय? जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती माहीत आहे असं दाखवणं. जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती जमत आहे असं दाखवणं. हे एक प्रकारचं प्रिटेंड करणं आहे. किंवा अर्थात या गोष्टी आपण डिस्कस करायची गरज नाही. पण जनरली असं पण होऊ शकतं, की एखादी डिग्री आपल्याकडे नाही, पण आपण ती डिग्री लावत आहोत, वगैरे, वगैरे. पण हे आपल्याला फारसं या गोष्टी काही ॲप्लिकेबल होणार नाहीत. आपल्याला जास्त सटल गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल, की आत्ता आपण जे काही एक्सप्रेस होत आहोत, तेच आपण आहोत का? आणि हा जर प्रश्न आपण परत-परत विचारत राहिलो, तर आपल्याला उत्तर हेच मिळेल, की ते आपण नाहीये. जसं हे उत्तर आपल्याला मिळेल, तसं जे नाहीये, ते बाहेर पडायला स्टार्ट होईल आणि बाहेर ढकलणं सोपं होऊन जाईल. एक गोष्ट आहे, गौतम बुद्ध जेव्हा त्यांचं अ, 6 वर्षांचा तो सगळा पिरियड संपतो आणि म्हणजे गोष्टीनुसार त्यांना जे बुद्धत्व प्राप्त होतं, त्याच्यानंतर एक व्यक्ती कुठेतरी ते फिरत असतात आणि एक व्यक्ती त्यांना विचारते, की तुम्ही एवढं मोठं तप केलं, एवढी तपश्चर्या केली, एवढं मेडिटेट केलं आणि तुम्हाला काय मिळालं? ध्यानातून काय मिळतं? आणि त्यांनी उत्तर दिलं, मला काहीच नाही मिळालं. आणि मग त्यांनी सांगितलं, मला जे दुःख वाटत होतं ते निघून गेलं. मला जो राग येत होता, तो निघून गेला. मला जो शोक होता, जो संताप होता, त्या गोष्टी निघून गेल्या. मला जी चिंता होती ती निघून गेली. मला मिळालं काही नाही. फक्त या गोष्टी निघून गेल्या. आणि मग त्यांनी त्यांनी हे एक्सप्लेन केलं असं म्हणू आपण, की अ, जसं आपण आपल्या ऑरामधल्या डिस्ट्रॅक्टिंग एनर्जीज, डिसीज्ड एनर्जीज, सायकिक गार्बेज काढून टाकतो, तसं नॅचरली आपण जे आहोत ते आपल्याला दिसायला चालू होतं. जसं आपल्या समोर आरसा आहे, त्याच्यावर भरपूर चिखल लागलेला आहे आणि आपण त्या आरशाकडे बघत आहोत आणि आपल्याला दिसत नाहीये आपले चित्र. पण जसं आपण तो क्लीन करू, थोडासा क्लीन करू, जरा जास्त स्पॉट्स दिसतील. अजून जरा क्लीन करू, अजून थोडे स्पॉट वाढतील. भरपूर क्लीन झाला, तर आपल्याला स्पष्ट दिसेल की आपलं शरीर कसं दिसत आहे. तसं हे जे नको असणारे थॉट फॉर्म्स आहेत आणि पॅटर्न्स आहेत आणि ॲझम्पशन्स आहेत, आयडियाज आहेत, त्या निघून गेल्या, की आपोआप आपल्याला ते दिसेल जे आपण आहोत. त्याच्यामुळं हे खूप म्हणून इथं म्हणलेलं आहे, की "For all pretense is a hindrance to the pure light of truth." जर आपण काहीतरी प्रिटेंड करत आहोत, तर आपल्याकडे येणाऱ्या प्रकाशापासून आपण वंचित राहत आहोत. आपल्याकडे येणारा प्रकाश आपण येऊ देत नाहीये. आणि म्हणून आपण काय करायला हवं? म्हणून आपण जे आहे तसंच दाखवायला हवं. ना जास्त, ना कमी. Which should shine through you as sunlight shines through clear glass. Which म्हणजे काय? लाईट ऑफ ट्रूथ, प्युअर लाईट ऑफ ट्रूथ. म्हणजे एका ठराविक लेव्हलला जाऊन डिवाइन लाईट, परमेश्वराची ऊर्जा, ती आपल्यातून पास होईल. हे आपण डिस्कस करत आहोत. ही सगळी आपली ऑब्जेक्टिव्ह आहेत, की आपल्याला असं बनायचंय. आणि आता आपल्याला रिफ्लेक्ट करायची गरज आहे, की आपण हे कधी-कधी करतो, हा पार्ट कधी करतो, हे कधी करतो, ते कधी करतो. आणि म्हणून जर आपण इनर रिफ्लेक्शन अँड फर्म रिझोल्युशन 5 व्हर्च्यून रिलेटेड जसं बेसिकच्या पुस्तकात शिकवले, जसं आर्याटिक योगामध्ये शिकवले, जसं अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलमध्ये शिकवले, ते जर करत असू, तर हळू-हळू अनेक महिन्यात आपल्याला हे लक्षात येईल, की ठीक आहे, हे माझं फारच चुकत होतं, आता जरा कमी चुकतं. आधी एवढं चुकत होतं, आता एवढं चुकतं. मग परत 1-2 वर्षांनी आता एवढं चुकतं. मग परत 1-2 वर्षांनी एवढं चुकतं. पण अल्टिमेटली काही वर्षांनी आपल्या लक्षात येईल, की त्यातल्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. जर आपण अख्खच्या अख्खं हे पुस्तक एकत्र प्रॅक्टिस करायची ठरवली, तर काहीच होणार नाही. म्हणून आर्याटिक योगामध्ये आणि प्राणिक हिलिंगमध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी 5 व्हर्च्यूनच्या भाषेत डिव्हाईड करून दिलेल्या आहेत. आणि आर्याटिक योगामध्ये प्रत्येक व्हर्च्यू सुद्धा अजून डिव्हाईड करून दिलेलं आहे, की ठीक आहे.
या पर्टिक्युलर पिरियडमध्ये याच्यावर जास्त फोकस ठेवायचा, मग याच्यावर जास्त फोकस ठेवायचा, त्याच्यामध्ये या गोष्टी कव्हर होतात. म्हणून ती प्रॅक्टिस खूप महत्वाची. यू मस्ट डिस्क्रिमिनेट बिटवीन द सेल्फिश अँड द अनसेल्फिश. ही गोष्ट खूप टफ आहे. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फिश अँड अनसेल्फिश एक ॲझम्पशन आपल्याला करायला हरकत नाही, आणि जे एक्झॅगरेशन नसेल की आपण जे काही करतो जे काही ते सगळं सेल्फिश आहे. आपण कुठं ना कुठं तर हे कॅल्क्युलेट करतो की ते फिरून कसं आपल्याला कनेक्ट होईल. हा, आणि याच्या रिलेटेड एक गोष्ट आहे अब्राहम लिंकन यांची. ती गोष्ट अशी आहे की एकदा अब्राहम लिंकन आणि त्यांचे काही मित्र जंगलात गेलेले असतात. परत येताना त्यांना एक कुत्रं दिसतं जे ओरडत असतं आणि जे दलदलीत पडलेलं असतं आणि ते रुतत चाललेलं असतं. मग अब्राहम लिंकन घोड्यावरून उतरतात, त्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये दोरा टाकतात, हळू त्याला बाहेर काढतात, असं काहीतरी करतात, किंवा चिखलात उतरून थोडंसं ते काढलं असेल आणि त्याला सोडून देतात. आणि मग परत ते बसतात. आणि मग मित्र एक त्यांचे विचारतात त्यांना की तुझी तर थिअरी आहे की कुठलाही माणूस स्वार्थाशिवाय काहीच करत नाही, पण आताच तुझं वागणं बघ. तुला काय गरज होती त्या कुत्र्याला वाचवायची? काहीच गरज नव्हती. याचा अर्थ असा की ऍटलिस्ट तू तरी निस्वार्थीपणानं वागतोस. अब्राहम लिंकन यांचं उत्तर होतं, अजिबात नाही. जर मी आज या कुत्र्याला तसंच सोडून गेलो असतो तर रात्री मला त्याचं स्वप्न पडलं असतं, रात्री मला विचार आला असता की त्या कुत्र्याचं काय झालं असेल, मला झोप लागली नसती, मला शांतपणाने झोपायचं होतं, म्हणून मी त्याला मदत केली. मी स्वतःच्या स्वार्थासाठी मदत केली. या एका स्टोरीतून आपल्याला हे वाक्य समजेल, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फिश अँड अनसेल्फिश. कुठं ना कुठं तरी आपल्या बॅकग्राऊंडला, आणि हे खूप मोठं उदाहरण आहे. अब्राहम लिंकन यांनी ज्या पद्धतीने विचार केला, आणि नुसता विचार नाही, ज्या पद्धतीनं सांगितलं, ती खूपच मोठी गोष्ट आहे. पण आपण हे आयडेंटिफाय करू शकतो की जेव्हा आपण म्हणत आहोत की मी या व्यक्तीला मदत करत आहे किंवा मी या एका कॉजसाठी काम करत आहे, तेव्हा आपले त्याच्यातले सेल्फिश मोटिव्ह कुठले कुठले आहेत. मग परत एकदा जीएलएस मधलं वाक्य, की सेल्फ इंटरेस्ट असणं वाईट आहे का? एखादी गोष्ट आपण करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होत आहे, तर त्याच्यात काही वाईट आहे का? उत्तर आहे नाही. पण इथं जे बोललं जात आहे त्याचा अर्थ असा आहे की आपण काहीतरी खूप छान करत आहोत, आपण त्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहोत, आपण बरंच आपलं इंटेलेक्च्युअल एफर्ट्स वापरत आहोत, फिजिकल एफर्ट्स वापरत आहोत, पैसे देत आहोत, जे काही असेल, आणि अचानक एका दिवशी त्याच्यात काहीतरी बिनसलं, बिघाड झाला, आणि मग आता आपल्याला ती गोष्ट करावीशी वाटत नाही. का? कारण त्याच्यामधला जो सेल्फिश मोटिव्ह होता तो जास्त स्ट्रॉंग बनला. पण अशा वेळेला आपण हा विचार करू शकतो की ठीक आहे, आता मला याच्यामध्ये त्रास होत आहे, आता मला हे माझ्या अँगलनुसार हे चुकीचं वाटत आहे, पण असं जरी असलं तरी त्या कॉजसाठी मी काम करत राहणार. मग सेल्फिश मोटिव्ह आहेच, तो गेलेला नाही, पण काही प्रमाणात आपण त्याला ओव्हरकम करत आहोत. आणि असंच आपण वेगवेगळ्या बाबतीत करू शकतो. एक एक्झाम्पल, समजा आपल्याला कोणीतरी सांगितलं किंवा आपल्याला दिसत आहे की एखादी व्यक्ती आजारी आहे आणि आपल्याला झोप आली, किंवा झोप पण नाही, आपल्याला हिलिंग करायचा कंटाळा येतो किंवा अशी भीती वाटते की आपल्याला हिलिंग जमत नाही. हा झाला एक प्रकारचा सेल्फिशनेस, की मला कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून मी काही करणार नाही. पण इथं आपण असा विचार करू शकतो की ठीक आहे, मला वाटत नाहीये कम्फर्टेबल, पण ठीक आहे, मी हातवारे तरी करेन, जेणेकरून मी माझा रोल ठराविक प्रमाणात तरी कम्प्लीट केला आणि त्या व्यक्तीसाठी हिलिंग केलं, झालं. हेच आपण दुसऱ्यांदा केलं, हेच आपण तिसऱ्यांदा केलं, हेच आपण चौथ्यांदा केलं, तर हळूहळू त्यातला एक सेल्फिश पार्ट डाय आउट होईल.
थोडाफार. आठवतं ना, आपण एक डिस्कस केली होती कन्सेप्ट बायबल मधली. सेंट पॉल यांचं वाक्य होतं की आपण रोज थोडे थोडे मरत आहोत, जेणेकरून आपण त्या जगात पूर्णतः नव्यानं जन्म घेऊ शकू. म्हणजे काय, आपण रोज अशा गोष्टी ज्या आपल्याला कम्फर्टेबल नाही, ज्या आपल्याला आवडत नाहीत, ज्या आपल्याला चांगल्या वाटत नाहीत, पण ज्या योग्य आहेत त्या करत आहोत. ज्यांचा आपल्याला कंटाळा येतो, ज्यांच्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाहीत, पण त्या योग्य आहेत त्या आपण करत आहोत. आणि जेणेकरून आपण अपग्रेड होत आहोत, आपण नवं बनत आहोत. For selfishness has many forms, and when you think you have finally killed it in one of them, uh, and when you think you have finally killed it in one of them, it arises in another as strongly as ever. आपण बहुतेक मागच्या एका फुलमून मध्ये असेल किंवा कधीतरी होतं, आपण एका कन्सेप्टचं डिस्कशन केलं होतं, हायड्रा किंवा हिद्रा. हायड्रा जे पॉप्युलर आहे अव्हेंजर्समुळं, कॅप्टन अमेरिका त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट सांगली. पण हायड्रा ही खूप जुनी कन्सेप्ट आहे, ग्रीक कन्सेप्ट आहे. हायड्रा नावाचा एक प्राणी आहे ज्याचे एक डोकं असतं, पण त्याचं जर एक डोकं कापलं तर 2 तयार होतात, 2 कापली तर 4 होतात, 4 कापली तर 8 होतात, वगैरे वगैरे. आता हे असंच आहे. आणि आपण जर ठराविक पुस्तकं वाचली तर त्याच्यात हे म्हणलेलं आहे की हायड्रा हे एक सिम्बॉल आहे आपल्याला ठराविक क्वालिटीजचा. एका पुस्तकात त्या कुठल्या क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल पण खूप छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पण थोडक्यात हे असंच की जसं आपल्याला वाटेल की ठीक आहे, आता मी हा सेल्फिशनेस कॉन्कर केला आणि आपल्याला छान वाटेल, अरे वा, शेवटी मी स्वार्थीपणानं नाही वागत आहे, किंवा या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तरी. थोड्या दिवसांनी आपल्या लक्षात येईल की अरे अच्छा, असं वाटलं होतं, पण दुसऱ्या एका अँगलमध्ये आपण फारच स्वार्थी बनत होतो. ते इथे लिहिलेलं आहे. आणि म्हणून इथं म्हणलंय की त्याला हरवणं इतकं सोपं नाही. खरं तर आपण हे कधीपर्यंत हरवू शकणार नाही, जोपर्यंत आपल्याला माझं हा सेन्स आहे तोपर्यंत आपण नाही हरवू शकणार. ही स्वाभाविक गोष्ट आहे. माझं काहीतरी आहे असं वाटणं यालाच म्हणलं जातं अहंकार. मी आहे असं वाटणं म्हणजे अहंकार. आणि हे कधी निघून जातं, जेव्हा आपण आपली कॉझल बॉडी तोडतो, म्हणजे आपण फोर्थ इनिशिएट बनतो. म्हणजे तोपर्यंत ही गोष्ट निघून नाही जाणार. म्हणून जीएलएस मध्ये वाक्य आहे की प्राईड, गर्व हा एक असा विकनेस आहे जो सगळ्यात शेवटी जाणाऱ्यांपैकी एक विकनेस आहे, पण तरी सुद्धा तो आत्तापासून आपल्याला काढून टाकावा लागतो. परत परत तो येईल, पण तो काढून टाकणं आवश्यक आहे. But by degree, you will become so full of thought for the helping of others that there will be no room, no time for any thought about yourself. आपण आपल्याला सेल्फिश, आपल्याला स्वार्थीपणा नाही काढून टाकू शकत, पण आपण काय करू शकतो? आपण एखाद्या खोलीतला अंधार काढून नाही टाकू शकत, पण आपण काय करू शकतो? तिथं लाईट लावू शकतो. तसं आपण काय करू शकतो? आपण सतत विचारात या राहू शकतो की आपण इतरांना कशी मदत करू. सतत या विचारात राहत आहोत की आपण इतरांना मदत कशी करू. आपल्याला ही दुसऱ्यांदा इन्स्ट्रक्शन मिळाली, पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही, म्हणजे आपण जे काही अभ्यास करायचे त्याच्यात कुठली गोष्ट अभ्यासासाठी निवडायची, जी गोष्ट शिकून आपण इतरांना मदत करू शकतो, अशा गोष्टीचा अभ्यास करा. मग दुसऱ्यांदा तर काय येतं, आपल्या विचारात सतत अशा गोष्टी असायला पाहिजेत की आपण इतरांना मदत कशी करू शकतो. आणि जर आपण आर्याटिक योगाचं मिशन स्टेटमेंट आठवलं तर काय आहे? आर्याटिक योगा का आहे? टू प्रोड्यूस गुड हार्टेड, compassionate, intelligent, powerful disciples who will become the great servants of humanity. Same. You must discriminate in yet another way. Learn to distinguish the God in everyone and everything. काय म्हणलं? Learn to distinguish
द गॉड इन एव्हरीवन अँड एव्हरीथिंग. हे सोपं आहे वाक्य, की जी व्यक्ती दिसत आहे त्याच्यामध्ये परमेश्वर आहे हे आपण समजून घेत आहोत. जसं प्राणिक हिलर्स आणि ॲरोटिक योगा प्रॅक्टिशनर्स एकमेकांना भेटल्यावर ते म्हणतात आत्मा नमस्ते. नमस्ते म्हणजे काय? मी तुझ्यातील परमेश्वराला नमस्कार करत आहे. आणि आत्मा, मी तुला शरीर म्हणून नाही, तर आत्मा म्हणून. आत्मा याचा अर्थ, एक मिनिट, एनर्जी विथ कॉन्शियसनेस. मी समोरच्या व्यक्तीला एनर्जी विथ कॉन्शियसनेस म्हणून बघत आहे किंवा एक्सपिरियन्स करत आहे, आणि स्वतःला सुद्धा एनर्जी विथ कॉन्शियसनेस म्हणून एक्सपिरियन्स करत आहे. ना की त्याचा चेहरा असा आहे, ना की त्यानं हे कपडे घातलेत, ना की त्याचा स्किन कलर असा आहे, ना की त्याचा बोलण्याचा ऍक्सेंट असा आहे, वगैरे वगैरे. पण पुढचं वाक्य यातलं खूप महत्वाचं आहे. नो मॅटर हाऊ इव्हिल दे मे अपियर ऑन द सरफेस. एखादी व्यक्ती कितीही मूर्ख वाटू दे, एखादी व्यक्ती कितीही दुष्ट वाटू दे, आपण त्याच्यामध्ये परमेश्वर बघू शकतो का? हे अजून एक डिस्क्रिमिनेशन, विवेकाचा काय क्रायटेरिया आपल्यासाठी ओपन झाला. ज्या व्यक्तीला आपल्याला खूप नावं ठेवावंसं वाटतं, त्या व्यक्तीला आपण परमेश्वराचा अंश म्हणून बघू शकतो का? रेकॉग्नाइज करू शकतो का? म्हणून प्रीमियम मेंबरशिप मध्ये डी होल्डिंग टेक्निक इतकी महत्वाची आहे, आपण ती वापरणं, किंवा फॉरगिव्हनेस टेक्निक, ज्याच्यामध्ये आपण म्हणत आहोत की ही व्यक्ती आणि मी वेगळे नाहीये. माझ्याकडून चुका होतात तशाच या व्यक्तीकडून चुका होतात, आणि त्याच्याकडून चुका होतात तशाच माझ्याकडून होतात. काही फरक नाहीये, आणि चुका पण वेगवेगळ्या नाहीयेत, सेमच चुका होतात. आणि म्हणून त्या व्यक्तीला मी माझ्यासारखंच मानेन. ही आहे डी होल्डिंग टेक्निक, ही आहे फॉरगिव्हनेस. जर आपण हे खरंच रिपीट करत असू, तर कधी कधी आपल्याला दिवसात हे आठवू शकतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीत परमेश्वर बघायचं. पण जर आपण डी होल्डिंग टेक्निक किंवा फॉरगिव्हनेस बऱ्यापैकी प्रॅक्टिस करत असू, आणि आपलं भांडण झालं सुद्धा, आपण वाईट बोललो सुद्धा, तर त्या रात्री आपण आधी काय करू? आपण आधी त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणू, त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघू, आणि त्याला म्हणू की मी हे बोलायला नको होतं. कारण मी कुणाला बोललो? मी स्वतःला बोललो. मी जर स्वतःला बोललो असतो, तर ते एक पटीने बोललो असतो. मी जर तुला बोललो, तर मी स्वतःला अनेक पटीने बोलत आहे. आणि जर मी असं करत राहिलो आणि लोक मला चांगलं म्हणत नसतील, लोक मला नावं ठेवत असतील, लोक मला मदत करत नसतील, लोक मला वाईट समजत असतील, तर त्याच्यात काय मोठं आश्चर्य. त्याच्यामुळं जरी आपण चुकत असू, आणि आपण चुकतोच, तरी आपण ऍटलिस्ट हे करू की ठीक आहे, माझं चुकलेलं आहे, आणि परत मी हे न करायचा प्रयत्न करेन. मग परत ती दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती जर समोर आली, आपलं काही पूर्ण निघून नाही जाणार, पण आपण जरासं ॲग्रेशननं अजून वाईट बोलू, पण त्या रात्री आपण परत तीच गोष्ट करू आणि ब्लेसिंग्स देऊ. सायकिक सेल्फ डिफेन्स मधली टेक्निक वापरू, ठराविक कलर प्राणा वापरू. परत तिसऱ्या दिवशी तेच होईल, पण आता आपल्याला लवकर लक्षात येईल की असं नको होतं करायला. मग परत आपण तीच गोष्ट करू. पण हेच करत 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 काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी सुद्धा असं घडेल की आपण आता त्या पद्धतीने रिॲक्ट करत नाहीये. झालं. जे पाहिजे होतं ते मिळालं. यू कॅन हेल्प युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स थ्रू दॅट विच यू हॅव इन कॉमन विथ देम. हे वाक्य इतकं जबरदस्त वाक्य आहे. अँड दॅट इज द डिव्हाइन लाईफ. एखाद्या व्यक्ती चुकत आहे, दोन ऑप्शन आहेत. एक तर आपण म्हणत बसू शकतो ही व्यक्ती चुकीची आहे, ही व्यक्ती चुकीची आहे, ही व्यक्ती चुकीची आहे, ही व्यक्ती चुकीची आहे. दुसरं, आपण हे ओळखू शकतो की या व्यक्तीकडून ही चूक होत आहे, माझ्याकडून ढीक चुका होतात, त्या व्यक्तीकडून पण ढीक चुका होतात. मला आता हे लक्षात आलेलं आहे की हे चुकीचं आहे, त्या व्यक्तीला अजून लक्षात नाही आलेलं. पण अशा काही गोष्टी असतील ज्या त्या व्यक्तीकडून पण बरोबर होत आहेत, माझ्याकडून पण बरोबर होत आहेत,
आणि इतर पण काही गोष्टी कॉमन आहेत. आणि त्यातले एक कॉमन गोष्ट आहे ते म्हणजे आपण सगळेजण परमेश्वराचे अंश आहोत. तर त्या कॉमनला धरून आपण त्यांच्याशी वागायचा प्रयत्न करू शकतो. लर्न हाऊ टू अराउज दॅट इन देम. आणि इथं स्पष्ट लिहिलेलं आहे लर्न. ही गोष्ट आपल्याला शिकायची आहे की त्यांना त्यांच्यातलं दैवत्व कसं लक्षात येईल. लर्न हाऊ टू अपील टू दॅट इन देम. आपण जे बोलत आहोत त्याच्यातून त्यांच्यातल्या दैवत्वाला आपण कसं बोलत आहोत ते आपल्याला शिकायचंय. जर येत असतं तर ऑलरेडी जे काही आहे ते झालंच असतं. अँड सो शॅल यू सेव्ह युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम रॉंग. आणि हे वाक्य आपल्याला परत परत लक्षात ठेवायचंय. व्हॉट अदर्स डू नन इज आवर बिझनेस. हे 4 वेळा रिपीट झालेलं आहे या पुस्तकात. आणि तरी सुद्धा पहिल्यांदा ही इन्स्ट्रक्शन आली आहे की आपल्याला अशा पद्धतीनं त्यांच्याशी बोलायचंय की ते जे चुकीचं करत आहेत त्या चुकीपासून ते हळूहळू परावृत्त होतील. त्याच्यामुळं हा पार्ट आहे ज्याच्यावर आपण खरंच फोकस ठेवू शकतो की हे कसं करता येईल. लर्न. आणि कदाचित अनेक वर्ष लागतील ही गोष्ट शिकायला, पण जितके आपण एक्सपेरिमेंट्स करू तितका त्याचा वेग वाढलेला असेल, ड्युरेशन पण कमी झालेलं असेल. आपण अजून बराच वेळ आहे आपला 1 तास कंप्लीट होण्यासाठी. पण आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या तर फॉरगिव्हनेस प्रेयर किंवा डी होल्डिंग टेक्निकची प्रॅक्टिस करू. आपल्या डोळ्यासमोर जर मोठं अकाउंट असेल तर एक व्यक्ती असू दे. जर छोटे छोटे अकाउंट्स असतील तर 2 किंवा 3 व्यक्ती असू शकतात. जर आपली प्रॅक्टिस असेल तर 2-3 असू शकतात. आपण बऱ्याच दिवसांनी फॉरगिव्हनेस करत असू तर एकच व्यक्ती समोर असू दे. आपल्या डोळ्यासमोर अशी व्यक्ती ठेवू जिच्याशी आपण काल आज भांडलेले आहोत. आपण नावं ठेवलेली आहे किंवा काल आजपेक्षाही जुनं अकाउंट असू शकतं. आपण वर्षानुवर्ष त्या व्यक्तीला चुकीचं समजतो, वाईट समजतो, नावं ठेवतो. आणि इथं फक्त आपण लक्ष देत आहोत, आपण नावं ठेवतो याच्यावर. ती व्यक्ती काय करते त्याच्याकडे नाही. आपण कल्पना करत आहोत ती व्यक्ती आपल्या समोर आहे. आधी आपण फिजिकल बॉडी बघत आहोत. मग आपलं लक्ष जात आहे त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये. आणि स्वतःला त्या व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये खोल 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 जाऊ दे. लेट गो. काही क्षण असे स्तब्ध राहा. स्वतःला तरंगत त्या व्यक्तींच्या डोळ्यांमध्ये आत 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 जाऊ दे. जसं आपण स्विमिंगसाठी पोहण्यासाठी जात असू तर आपण पोहत पोहत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. लिटरली तसं आत जाऊ दे. अगदी मनापासून म्हणा, आत्मा नमस्ते. हँड्स इन नमस्ते पोझिशन. आत्मा नमस्ते. जसं माझं अस्तित्व आहे तसंच तुझंही. आपण एकच आहोत. मी आणि तू वेगळे नाही आहोत. एकच आहोत. मुळात एकच आहे. दुसरं काही नाहीच आहे. त्याच्यामुळे तू आणि मी पण वेगळे कसे असू शकू. आपण एकच आहोत. आत्मा नमस्ते. जसा ईश्वराचा अंश माझ्यात आहे तसाच ईश्वराचा अंश तुझ्यातही आहे. आपण सगळेजण परमेश्वराशी जोडलेले आहोत.
तू आणि मी, आपण परमेश्वराशी जोडलेले आहोत. आपण परमेश्वराचेच अंश आहोत. जणू आपण परमेश्वराची मुलं आहोत. जणू आपण एकाच मोठ्या जलाशयातले दोन पाण्याचे थेंब आहोत. जणू आपण एकाच मोठ्या चित्रातले दोन बिंदू आहोत. आपण एक आहोत. ओम शांती शांती शांती. ओम. तुझ्या नजीकच्या काळात तुझ्याकडून ज्या चुका झाल्या त्याच्यासाठी मला तुझा राग येत होता. तुला वाईट बोलावंसं वाटत होतं, नाही नुसतं तर मी वाईट बोलत होते. पण ठीक आहे. तू परफेक्ट नाहीयेस. मी तर कुठं परफेक्ट आहे. माझ्याकडून पण प्रचंड चुका होतात. तुला ठराविक गोष्टी समजत नाहीयेत, त्याच्यामुळे मला राग येतो. पण मला तर कुठं सगळ्या गोष्टी समजत आहेत. कदाचित अनेक व्यक्ती माझ्याबद्दल पेशंटली वागत आहेत, म्हणून मला ते कळत नाहीये. पण माझ्याकडूनही बऱ्याच चुका होत आहेत. जसं मी तुझ्या बाबतीत इम्पेशंट आहे, जसं मी तुझ्या सगळ्या चुकांना टोचत आहे, तसंच जर सगळ्यांनी मला केलं तर एक म्हणजे माझ्या भरपूर चुका निघायला चालू होतील. आणि दुसरं, मलाही लक्षात येईल की याचा खूप त्रास होतो. पण नाही, मला असं नको. आणि म्हणून ॲटलिस्ट त्यासाठी मलाही तुला टोचायचं नाहीये. माझ्याकडून जे काही सगळे शब्द बोलले गेले होते, ते बोलले गेले. पण आता मात्र तुझ्या सगळ्या चुका, तुझा जो काही स्वभाव आहे, जो कदाचित मला चुकीचा वाटतो, प्रत्यक्षात तो खूप योग्य असू शकतो. कदाचित माझ्या एका विचारसरणीमुळं मला ते चुकीचं वाटत असेल. कदाचित माझ्या अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स असतील, ज्या मला रिअलिस्टिक वाटत असतील, पण प्रत्यक्षात त्या चुकीच्या असतील. आणि म्हणून ज्या कुठल्या मला चुका तुझ्या वाटतात, त्या मी जाऊ देत आहे. विसरून जात आहे. आत्तापासून तुझं आणि माझं नवं आयुष्य सुरू होत आहे. जसं एखादी नवी व्यक्ती भेटली आणि तिच्याकडून काही चूक झाली, तर लगेच आपल्याला तेवढा राग येत नाही. कारण ती पाटी कोरी असती. तसंच आपल्या नातेसंबंधाची पाटी सुद्धा, विशेषतः या पर्टिक्युलर इमोशन्स रिलेटेड पाटी, मी कोरी बनवत आहे. आजपर्यंत जे काही घडलं त्याचा त्रास मलाही होत आहे. पण का तो करून घ्यायचा? मी तो सोडून देत आहे. आय जस्ट लेट गो. आय लेट गो. आणि मुख्य म्हणजे जे वाईट शब्द माझ्याकडून उच्चारले गेले,
जे टोचणारे शब्द माझ्याकडून उच्चारले गेले, जे डिप्रेसिव्ह शब्द माझ्याकडून उच्चारले गेले, असे सगळे शब्द ज्याच्यामध्ये मी किंवा माझ्याकडून तुला कमी लेखलं जात होतं, चुकीचं ठरवलं जात होतं, त्या सगळ्या शब्दांसाठी, त्या सगळ्या एक्सप्रेशन्ससाठी मी तुझी अगदी मनापासून, अगदी तळमळीनं माफी मागत आहे. सॉरी, माझं चुकलं. कदाचित मला जे समजतच नाही ते ॲझ्युम करून मी ठराविक तर्क चालवला आणि ठराविक पद्धतीने बोलत आहे. पण मला कदाचित माहीतच नाहीये की खरंच योग्य काय आहे आणि खरंच अयोग्य काय आहे. खरंच चूक काय आहे आणि खरंच बरोबर काय आहे. सॉरी, या अशा चुकीच्या ॲझम्पशन्समुळं मी तुला भरपूर वेळेला नावं ठेवलेली आहेत. कमी लेखलेलं आहे. वाईट शब्द उच्चारलेले आहेत. तुला दुखावलेलं आहे. सॉरी, सॉरी, सॉरी. माझं खूप चुकलं. प्लीज मला माफ कर. आपल्या जे काही वाद झाले ते आपण दोघंही विसरून जाऊ. ते ओझं नकोच आहे आपल्याला. मुळात आपण एकच आहोत. आपण एकमेकांपासून कितीही लांब जायचं ठरवलं तरी आपण एकच आहोत. आणि जे मी तुझ्या बाबतीत करत आहे ते मी स्वतःच्या बाबतीत अनेक पटीने करत आहे. आणि म्हणून मी तुला परमेश्वराचा अंश म्हणून वंदन करत आहे. नमस्ते. 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 वी आर वन. आपण एकच आहोत. तुला प्रचंड प्रेम मिळू दे. प्रचंड. आय प्रोजेक्ट लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्हिंग एनर्जी. आज ब्लेसिंग पोझिशन असू दे. मे युअर एंटायर लाईफ be blessed with love, with sweetness, with success, with happiness. May you enjoy the life. Om Shanti Shanti Shanti. Om. तुम्हाला प्रचंड आनंद मिळू दे. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुला खूप छान एन्जॉय करता येऊ दे. तुझं संपूर्ण आयुष्य प्रचंड आनंदानं आणि शांततेनं भरून जाऊ दे. तुझं संपूर्ण आयुष्य प्रचंड प्रेमानं आणि प्रकाशानं भरून जाऊ दे. May you be blessed with love, joy, tenderness, sweetness, warmness. नजर तशीच असू दे. जेंटली हात खाली ठेवा. आणि आता तुम्ही स्वतःहून त्या व्यक्तीशी तुमच्या स्टाईलमध्ये बोला. त्या व्यक्तीला खूप ॲप्रिशिएट करा. आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत जे तुम्हाला सुचत आहे तुमच्या भाषेत चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्यासाठी प्रार्थना करा. लेट्स स्टार्ट.
जर आवश्यकता असेल तर त्यांच्या फॅमिली मेंबर्स बरोबर त्यांचं नातं सुधारत आहे किंवा ब्लेसिंग्स करताना त्या व्यक्तीला फक्त नाही तर त्यांच्या फॅमिलीकडे त्या स्प्रेड होऊ द्या किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये स्प्रेड होऊ द्या, त्यांच्या बिझनेसमध्ये स्प्रेड होऊ द्या. एक्झाम्पल, जर काहीतरी फायनान्शियल क्लॅशेस असतील, तर त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या डिसिजन्समध्ये या ब्लेसिंग्स स्प्रेड होऊ द्या. की ते योग्य पद्धतीनं डिसिजन्स घेत आहेत. ते त्यांचं काम खूप छान एन्जॉय करत आहेत. ते कायम आनंदी राहत आहेत त्यांच्या कामामध्ये. त्यांचं भरपूर चांगलं इन्कम होत आहे. ओम शांती, शांती, शांती. ओम. कल्पना करा, आपल्यातून खूप छान गुलाबी प्रकाश वाहत आहे. तो या व्यक्तीकडं किंवा जर अनेक असतील, 2 असतील, 3 असतील, तर त्यांच्या सगळ्यांकडं तो प्रकाश, ते प्रेम वाहत आहे. त्यांचं शरीर गुलाबी एनर्जीनं, गुलाबी ऊर्जेनं भरून ओव्हरफ्लो होत आहे, ओसंडून वाहत आहे. मे युअर हार्ट बी फिल्ड विथ लव्ह. त्यांचं हार्ट चक्र प्रेमानं भरत आहे. सो बी इट. ठीक आहे. आपण थँक्स गिव्हिंग प्रेयर करू. कट करून टाका. थँक्स गिव्हिंग प्रेयर. लक्ष ग्राउंड सेंटरवर. टू द सुप्रीम गॉड, we are very, very grateful for your blessings, your divine guidance, help, and protection. Thank you for blessing us with your love, with your light, with your bliss. Full faith, we thank you. We accept all your blessings, all your love, fully, completely, and permanently. I absorb. Inhale, exhale. विशेषतः आपल्या शरीरातला एखादा अवयव आजारी असेल तर त्याच्याकडं या एनर्जी जाऊ द्या. इनहेल, एक्सेल, इनहेल, एक्सेल. We thank you in full faith. ठीक आहे. पुढचं आपला बुक स्टडीचं सेशन आहे पुढच्या शुक्रवारी आणि पार्ट 2 आहे डिझायरलेसनेस. आपलं फर्स्ट क्वालिफिकेशन कंप्लीट झालं. आता पुढच्या वेळेला पार्ट 2 आणि थर्ड क्वालिफिकेशन आहे लव, ज्याच्यामध्ये परत आपल्याला या प्रॅक्टिसचा खूप महत्वाचा सहभाग आहे. त्याच्यामुळं एक आपण ठरवू शकतो की वरचेवर या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात ऍटलिस्ट आठवड्यातून 2 वेळेला, 3 वेळेला आपण 10 मिनिटं, 15 मिनिट ही टेक्निक वापरत आहोत. ठीक आहे.
बाय. नमस्ते. थँक यू. गुड नाईट.